नमस्कार. आज 4 एप्रिल 2026 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, शक्तिपीठे कोसो दूर, सुधारित महामार्गापासून धार्मिक स्थळांच्या अंतरात वाढ. शक्तिपीठ महामार्गाला होत असलेला विरोध पाहता शक्तिपीठ महामार्गाचा जो आराखडा आहे त्यामध्ये सुधारणा करण्यात आली. पण सुधारणा केल्यानंतर जो आराखडा आहे आणि जे धार्मिक स्थळं व शक्तिपीठ महामार्ग आहे त्यामधील जे अंतर आहे ना ते नक्कीच वाढलेलं आहे. पहा, आता शक्तिपीठ महामार्ग बनवण्याचा किंवा स्थापित करण्याचा निर्णय काय आहे महाराष्ट्र सरकारचा, तर धार्मिक स्थळांना आपल्याला जोडायचं आहे. पण माहूरगड जर तुम्ही पाहिलात तर 17 किलोमीटर दूर, म्हणजे जे रेणुका माताचं मंदिर आहे ते व शक्तिपीठ महामार्ग यामधील जे अंतर आहे ते 17 किलोमीटर दूर होत आहे. तसंच औंढा नागनाथ येथील जे तीर्थक्षेत्र आहे त्यामधील अंतर व शक्तिपीठ महामार्गामधील अंतर 14 किलोमीटर आहे. पहा, तसेच पहा परळी वैजनाथमधील 11 किलोमीटर, त्यानंतर तुळजापूर येथील 14 किलोमीटर. अशा पद्धतीने जर अंतर पाहिलात तर धार्मिक स्थळाचा अंतर आणि महामार्गाचा अंतर हा वाढलेला आहे. बरोबर. मग आता प्रश्नचिन्ह हाच आहे की या महामार्गाची आवश्यकता आहे का मग आपल्याला? कारण याच्यापूर्वी ऑलरेडी आपल्याकडे महामार्ग आहेत जी अगदी अशाच पद्धतीने जोडतात. पहा, 17 किलोमीटर 14 किलोमीटर अगदी तशाच पद्धतीने हा पण पर्यायी महामार्ग होत आहे किंवा पॅरलल महामार्ग आपल्याकडे दुसरा एक तयार होत आहे. मग खरंच आता अगदी नागपूर कोल्हापूर जो महामार्ग आहे आपला त्यामध्ये पण तुळजापूरला इथं जोडलं जातं, परळीला जोडलं जातं. मग असं असताना आपण दुसरा एक महामार्ग इथं का अट्टहास करत आहोत हा एक नक्कीच प्रश्नचिन्ह आहे. व हा जर महामार्ग प्रस्थापित झाला किंवा आता यामध्ये पहा परत आपण जे 54 किलोमीटर सुधारणा केलेली आहे यामध्ये, त्यासाठी पहा 500 ते 600 हेक्टर जमीन जी आहे ती अधिक लागेल. ओके, मग एवढं भूमीचं संपादन जर आपण करत असू तर ते आपल्यासाठी कुठेतरी प्रश्नचिन्ह नक्की निर्माण होत आहेत या महामार्गाबद्दल. UPSCसाठी आपलं बॅकवर्ड लिंकेजेस काय असणार आहे तर राईट टू प्रॉपर्टी. ओके, आपल्या भारतीय संविधानामध्ये राईट टू प्रॉपर्टी हा तुम्हाला ऑलरेडी अधिकार होता. ओके, पण फंडामेंटल राईटमध्ये हा अधिकार होता तुम्हाला. ओके, म्हणजे मूलभूत हक्क होता तुमचा राईट टू प्रॉपर्टीचा. पण याला काय करण्यात आलेलं आहे, 44वी घटना दुरुस्ती 1978मध्ये याला डिलीट करून किंवा अमेंड करून कॉन्स्टिट्यूशनला त्यांनी कधी 300A मध्ये टाकण्यात आलेला आहे. मग आता हा फक्त लिगल राईट आलेला आहे किंवा कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे तुमचा. राईट टू प्रॉपर्टी हा फक्त कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे. फंडामेंटल अधिकार आहे का राईट टू प्रॉपर्टी? तर बिलकुल नाही. हा प्रश्न UPSCसाठी फेवरेबल बनता येईल. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. प्रिलिमसाठी हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. ओके, हां, आता ही जी नोट आहे ना ती आपल्या नोटमध्ये मी लिहिलं नाही कारण सहज चर्चा करत असताना मला हा पॉईंट क्लिक झाला. ओके, त्यामुळे पहा काही प्रश्न असतात किंवा काही जे नोट्स असतात ना ते मी बोलत बोलत मला लक्षात येतं की हे पण बनू शकतं म्हणून. ओके, त्यामुळे नक्की सांगत जाईल जिथं जिथं तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. तर प्लीज 44वी घटना दुरुस्ती 1978 300A कलम लक्षात ठेवायचा आहे. आय होप पॉईंट समजला. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इराणचा तेलवाहू टँकर भारताऐवजी चायनाकडे रवाना. पहा, 2018मध्ये म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कालावधीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरती सँक्शन लावली. मग इराणवरती सँक्शन लावल्यानंतर तेव्हा म्हणजे 2018मध्ये भारत देश हा इराणवरती अवलंबून होता क्रूड ऑइलसाठी. बरोबर. मग डोनाल्ड ट्रम्प यांनी लावली सँक्शन. मग डोनाल्ड ट्रम्प यांनी सँक्शन लावल्यानंतर भारत सरकारने पहा अगदीच 6 महिन्याच्या आत म्हणजे 2019 पासून इराणपासून आपण पूर्णतः तेल आयात जे होतं ते आपण पूर्णतः बंद केलं व आपण कुठे गेलो माय फ्रेंड रशिया. ओके, म्हणजे आपल्या रशियाकडे आपण म्हणजे जुना जो मित्र आहे त्याच्याकडे जाऊन आपण तेल खरेदी वगैरे करत होतो. बरोबर. मग पहा इराणकडून आपण मागच्या 7 वर्षामध्ये तेल खरेदी बंद केली होती. बरोबर. मग जेव्हा USAने स्टेट ऑफ हॉर्मुझवरती बंदी आणली त्याच्यानंतर अगदीच पहा रशियावरती पण म्हणजे भारत देश रशियाकडून पण तेल आयात करणार नाही अशा पद्धतीने पहिल्यांदा स्टेट ऑफ हॉर्मुझ त्यानंतर रशियाकडून पण बंदी आणल्यानंतर आपण फक्त कोणावरती डिपेंड झालो मग USA किंवा अगदीच त्यांचे जे मित्र राष्ट्र आहेत त्यांच्यासोबत जसं सौदी अरेबिया वगैरे आहे त्यांच्यावरतीच आपण निर्भर राहिलो. परंतु स्टेट ऑफ हॉर्मुझ आता सध्याला बंद असल्याने आपल्याला परत तेलाची कोंडी तिथं निर्माण झाली. मग डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्याला 30 दिवसांची काय दिली पहा रिलीफ दिली की बा तुम्ही रशियाकडून वगैरे तेल आयात करू शकता. परंतु पहा रशियाच्याकडे किती साठा होता पहा 100 एवढा साठा होता त्याचा. याला आपण उदाहरण स्वरूपातून समजून घेऊयात. पहा, तर रशियाकडे 100 वस्तूंचा साठा आहे.
ओके, आता म्हणजे तेलाचं न घेता उदाहरण आपण 100 वस्तू आहेत. ओके, त्या 100 वस्तूंपैकी ना 50 वस्तू भारत सरकार पूर्वी विकत घ्यायचं, 50 वस्तू ह्या भारत सरकार विकत घ्यायचं व 50 वस्तू ज्या आहेत ते चायना विकत घ्यायचं, बरोबर, रशियाकडून. मग झालं काय पहा, डोनाल्ड ट्रम्प यांनी 2026 परत त्यांनी म्हटले की 50% टॅरिफ लावतो तू जर रशियाकडून तेल खरेदी केलास तर. असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत देशाला धमकावलं व भारत देशाने काय केलं पहा, फेब्रुवारी महिन्यामध्ये रशियाचे सगळे संबंध आपण तोडले व 50 वस्तू ज्या रशियाकडून आपण विकत घेत होतो ना त्या बंद केल्या. मग आता रशियाला नवीन पार्टनर शोधावंच लागेल ना, कारण त्याच्याजवळ 100 वस्तू आहेत जे की एक्सेस आहेत. ओके, मग चायना तर 50 वस्तू ऑलरेडी घेत आहे. मग ह्या जे 50 वस्तू पूर्वी भारत खरेदी करायचं ना, याच्याऐवजी ते 50 वस्तू आता ते कुणाला विकत होते, तर अगदी पहा जापानला विकत होते. म्हणजे तसं नाही आहे, परंतु जापानला विकत होते किंवा सिंगापूरला वगैरे विकत होते, असं तुम्ही कन्सिडर करा, उदाहरण आहे हे, बरोबर. मग आता मला सांगा, मग स्टेट ऑफ हॉर्मुझ बंद झालं, सॉरी हां, इराण आणि USA या दोघांच्या युद्धामुळे काय झालं पहा, स्टेट ऑफ हॉर्मुझ बंद झालं. मग स्टेट ऑफ हॉर्मुझ बंद झाल्यानंतर सौदी अरेबियाकडून जे तेल येणार होतं ते आपण बंद केलं, बरोबर. त्याच्यानंतर रशियाकडून जे तेल घेणार होतं ते पण बंद झालं. मग भारत देशाचा गळा दाबला गेला, नाही तर तेल आपण कुठून आयात करणार. मग हे समजल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी परत काय म्हटले की नाही, तुम्ही सौदी अरेबियाकडून तेल खरेदी करत नाहीत ना, किंवा तुमचा गळा दाबला गेला आहे ना, तर तुम्ही काय करा, परत एकदा रशियाकडून तेल खरेदी करा. परंतु आता जर आपण रशियाकडे गेलं तर रशिया काय म्हणेल की मी ऑलरेडी ग्राहक दुसरे धरले, जसं जापान आहे, सिंगापूर आहे, या देशांना मी 50 वस्तू दुसऱ्या देत आहेत. ओके, मग आता तुला इथं देण्यासाठी काही कोटाच राहिला नाही, त्यामुळे आपण रशियाकडे जरी गेलो तेल घेण्यासाठी तरी रशिया आपला तेल देऊ शकत नव्हतं. ओके, हा प्रॉब्लेम झाला इथे. मग आपण परत डोनाल्ड ट्रम्प यांना फोन केला. मग डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की नाही, आता मी तर काही करू शकत नाही, तुझं बघ. मग तुझं बघ म्हटल्यानंतर भारत देशाने परत एकदा इराणचे जे अध्यक्ष आहेत त्यांना फोन केला आपण व त्यांच्याकडून आपण एक जहाज मागवलं. म्हणजे 2018 पासून अगदीच मागच्या 7 वर्षामध्ये पहिलं जहाज इंडियाला डिलिव्हर होणार होतं क्रूड ऑइल, पण ते काय इश्यू झाला माहिती नाही, ते चायनाला गेलेलं आहे. म्हणजे गुजरातमध्ये ते टच करणारच होतं की त्यांनी मार्ग त्यांचा बदलला. ओके, म्हणजे आता पाहूयात भारत सरकार आता याबद्दल काय चर्चा वगैरे करेल किंवा पुढे काय याचं भवितव्य असेल ते आपल्याला लक्षात येईल. व अगदी याच्यामुळेच पहा, याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये पण मी USA बद्दल असंच म्हटलेलं आहे की USA वरती आपण ट्रस्ट ठेवू शकणार नाही. ओके, त्याची नेमकी कारणच ती होती. पहा, USA मुळे आपलं अगदी रशिया पण फ्रेंड गेला व इराण यांच्याकडून जे आपण तेल आयात करत होतो ना, ते दोन्ही तेल आपण गेलेले आहेत. व जे इराणमध्ये आपण 400 कोटी रुपयांची जी चाबहार पोर्ट आहे ना, ते आपलं इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलेलं आहे व आपण सेंट्रल आशिया किंवा अफगाणिस्तान यांना कनेक्टिव्हिटी होती ती. परंतु USAचा आपण ऐकत फक्त फेब्रुवारी महिन्यामध्येच आपण हे करार तोडले पहा, व सर्व काही आपला एका महिन्यामध्येच हे सर्व चित्र काही उभा राहिलेलं आहे. म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च, 1 फेब्रुवारी किंवा 2 फेब्रुवारी बजेट सेशन ज्यावेळेस चालू होतं पहा, त्यावेळेस नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की आपण काय केलं आहे, अमेरिकेसोबत करार केलेला आहे व त्या कराराची काही डिटेल्स आली नव्हती. तुम्ही जर मागच्या महिन्यापासून माझ्यासोबत असाल तर मी दरवेळी हेच म्हणत होतो, डेव्हिल लिव्हज इन डिटेल्स, पण ते डिटेल्सच आपल्याकडे आले नाहीत. हां, भारत सरकारने तो करार आता रद्द केलेला आहे, चांगली गोष्ट आहे, कारण आपल्याला माहिती आहे की USA आपल्यासोबत तशा पद्धतीने फ्रेंडमध्ये राहू शकत बिलकुल नाही. ओके, त्याच्याबद्दल ट्रस्ट इश्यू नक्कीच आहेत. पण आता सध्याला जर तुम्ही पाहिलात तर इराणबद्दल पण आपण सांगू शकत नाही की त्यांनी आता हा मार्ग का निवडला. ओके, त्यांनी डिलिव्हर करणार होते पण ते होऊ शकलं नाही. ओके, पण निश्चिंत राहा, पॉझिटिव्ह आपण पाहूयात की रशिया तरी नक्कीच मदत करेल आपल्याला, पण पहा त्यांच्याजवळ पण स्टॉक उपलब्ध नाही, कारण त्यावरती पण कोण युक्रेन आक्रमण करत आहे. ओके, ठीक आहे, पाहूयात आपण. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, युद्धामुळे पांढऱ्या सोन्याला झळाळी, कापसाला प्रति क्विंटल 8,475 रुपये भाव, हमी भावावर ही कुरुघोडी तिथं लागलेली आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे अण्वस्त्रधारी पाणबुडी INS अरिदमन नौदलात दाखल झालेले, ही जी न्यूज आहे ना ती लोकमतमधून तुम्हाला मी टाकण्याचा प्रयत्न करेन. ओके, प्रिलिमला यामधून खूप फॅक्च्युअल डाटा विचारला जाऊ शकेल, हे लोकमतमध्ये चांगलं कव्हर केलं जाईल. मग ते आपलं जे मॅगझिन आहे यामध्ये मी ही न्यूज कव्हर केली नाही, पण ती लोकमतमधून आल्यानंतर नक्कीच मी कव्हर करणार आहे. ओके, तर या न्यूजला आपण लोकमतमधून पाहूयात, अद्याप ती मला प्राप्त झाली नाही आहे. नेक्स्ट आहे, आप चड्डा यांच्यात वाद सुरूच, मुद्द्यांपासून पळ काढत असल्याचा पक्षाचा आरोप. व कालचं न्यूजपेपर तुम्ही आठवा, कालच्या न्यूजपेपरमध्ये मी तेच म्हटलं होतं की जे पार्टी व्हीप असतं ना त्याला बदलणं किंवा त्यामध्ये काहीतरी चेंजेस करणं काळाची गरज आहे. ओके, जे अँटी डिफेक्शन लॉ आहे ते आपल्या डेमोक्रेसीला चांगलं प्रोटेक्ट करण्यासाठी होतं, परंतु यामुळे प्रॉब्लेम काय होत आहे, जे चांगले खासदार आहेत त्यांना तिथं काय केलं जातं पहा, मागच्या बेंचवर टाकण्यासाठी याचा वापर केला जात आहे पक्षामार्फत. ओके, मग हे अगदीच चुकीचं होतं, कारण यामुळे खासदारांना तिथं बोलू दिलं जात नाही किंवा खासदारांचं जे स्वतंत्र आहे ना त्यावरती इथं दगा निर्माण होत आहे. ओके, आता मला नाही वाटत की आम आदमी पक्षाला याचा काही प्रॉब्लेम असू शकेल, कारण राघव चड्डा यांनी तर महत्त्वाचेच मुद्दे उचलले होते त्यांनी, परंतु त्यांचं म्हणणं काय आहे, सौरभ भारद्वाज यांचं, की त्यांनी पार्टीसाठी चांगले मुद्दे वगैरे उचलले
नव्हती. मग आता आम आदमी पक्षासाठी जर हे सामान्य नागरिकांचे प्रश्न नव्हते चांगले, किंवा जे ब्लिंकिटची 20 मिनिटाची डिलिव्हरी हे जर त्यांच्यासाठी मुद्दा नव्हता देशपातळीवरचा, तर मग समोसाचा साईज काय आहे हेच त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असेल. म्हणजे अगदी त्या डिबेटमध्ये मला जायचं नाही, परंतु जे काही होत आहे ते नक्कीच वाईट आहे. त्यानंतर CBSE शाळांमध्ये 6वीपासून 3 भाषासूत्र चालू झालेलं आहे, त्यांनी निर्णय घेतलेला आहे. ओके, पण याबद्दलचा आर्टिकल अद्याप आलेला नाही. आर्टिकलनंतर याबद्दल आपण नक्की चर्चा करणार आहोत. महत्त्वपूर्ण आहे हा आर्टिकल, कारण CBSEमध्ये हा निर्णय लागू झाला म्हटल्यानंतर महाराष्ट्र शासनामध्ये पण हा निर्णय लागू होण्याचे जास्त चान्सेस आहेत. व तुम्हाला माहिती असेल लास्ट इयरला, म्हणजे जेव्हा शैक्षणिक वर्ष चालू होत होतं त्यावेळेस हाच आपला महाराष्ट्र राज्याचा एक महत्त्वपूर्ण मुद्दा तिथं उपस्थित झाला होता की विद्यार्थ्यांना किती भाषा शिकवणं गरजेचे आहेत. ओके, त्यामुळे पहा डॉक्टर नरेंद्र जाधव यांची समिती पण बसलेली होती. मग पाहूयात याबद्दल एक आर्टिकल नक्की येईल, त्यावेळेस मी हे सर्व काही डिटेलमध्ये चर्चा करणार आहे. ओके, निश्चिंत राहा. त्यानंतर NCERTला अभिमत विद्यापीठाचा दर्जा, म्हणजेच काय, NCERT इज इक्वल टू आता डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी, म्हणजे याला अभिमत विद्यापीठ म्हणजे हे विद्यापीठ झालेलं आहे असं तिथं समजलं जातं. ओके, मग आता NCERT पदवी देऊ शकतं का, तर बिलकुल यस, NCERT पदवीदान करू शकते. ओके, डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी याला केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे. डन. त्याच्यानंतर समग्र शिक्षा योजना केंद्राकडून बंद करण्यात आलेली आहे व याचा फटका जो आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे, किंवा याचा इम्पॅक्ट खूप जास्त आहे. ओके, व ही योजना खूप महत्त्वाची होती. आता ही योजना का महत्त्वाची आहे यासाठी आपला जे मॅगझिन आहे ना त्याकडे जाऊयात आपण. त्यानंतर अगदीच विद्यार्थ्यांचे कमेंट्स आलेले आहेत की हे जे मॅगझिन आहे ते खूप महत्त्वपूर्ण झालेलं आहे. ओके, त्याबद्दल खरंच थँक्यू. म्हणजे मी यामध्ये नक्कीच चेंजेस वगैरे करण्याचा प्रयत्न करत जाईल, पण सध्याला UPSCसाठी पहा फक्त 50 दिवस राहिलेत, त्यामुळे मी यामध्ये चेंजेस करण्यासाठी वगैरे थोडंसं जास्त वेळ देऊ शकत नाही आहे. ओके, ठीक आहे. पण आपण पाहूयात समग्र शिक्षा योजना ही काय होती. तर पहा, समग्र शिक्षा योजना ना आता बेसिकली जर तुम्ही पाहिलं तर ही सेंट्रल सेक्टर पूर्णतः नाही आहे स्कीम. तर यामध्ये 60% जी रक्कम आहे ती केंद्र सरकार देईल व 40% जी रक्कम असेल ती राज्य सरकार द्यायचा आहे. व हा जो रेशो आहे युनियन टेरिटरीसाठी 100%, पण जे नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स आहेत ना तिथं 90% आणि 10% असं असेल. आता हे डायरेक्टली विचारलं जाणार नाही, परंतु कोर सेक्टर आहे का स्कीम असं विचारलं जर गेलं तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे की हे 60% आणि 40% असं डिवायडेशन तिथं करण्यात आलेलं आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर समग्र शिक्षा योजना जी आहे ही अमरेला स्कीम होती व काँग्रेसच्या काळामधील जे सर्व शिक्षा अभियान आहे, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आहे आणि शिक्षक शिक्षण, ओके, ह्याच्या 3 स्कीमचं होतं ना, त्या 3 स्कीमचं एकत्रीकरण करून समग्र शिक्षा योजना ही योजना त्यांनी चालू केली होती. बरोबर. प्लीज कोणत्या लक्षात ठेवा योजना आहेत, सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि शिक्षक शिक्षण, या 3 योजनांचं त्यांनी एक योजना तयार केली होती, समग्र शिक्षा योजना. व पहा, तुम्ही लहान असताना ही सर्व शिक्षा अभियान ही योजना नक्की ऐकला असाल. ही काँग्रेसची म्हणजे महत्त्वपूर्ण स्कीम होती. बरोबर. मग पहा, ही जी समग्र शिक्षा योजना होती त्याची काही उद्दिष्ट आहेत. मग ती उद्दिष्ट तुम्ही पाहू शकता की या योजनेचा मुख्य दृष्टिकोन शिक्षणाकडे समग्र दृष्टिकोनातून पाहणे हा होता, किंवा हा आहे. व प्री स्कूल ते 12वीपर्यंत समग्र शिक्षा, ओके, म्हणजे फक्त ते प्री प्रायमरी अशा पद्धतीने नाही, तर प्री स्कूल ते पूर्ण 12वीपर्यंतचं एज्युकेशन या स्कीम अंतर्गत कव्हर केलं गेलेलं आहे. त्यामध्ये समानता आणि सर्वसमावेशकता म्हणजे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे, गुणवत्ता सुधारणे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या स्तरामध्ये वाढ करणे, डिजिटल उपक्रम जसं की दीक्षा सारख्या पोर्टलद्वारे शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे, व्यावसायिक शिक्षण, शाळांमध्ये कौशल्य विकास आणि व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देणे, त्यासोबतच राईट टू एज्युकेशनची अंमलबजावणी, मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009ची प्रभावी अंमलबजावणी करणे, हे या समग्र शिक्षा योजनेचे काय होते, प्रमुख उद्दिष्ट होते. मग पहा, एवढे जास्त उद्दिष्ट ही योजना कव्हर करत होती. मग ही योजना महत्त्वपूर्ण होती का नाही, तर बिलकुल महत्त्वपूर्ण होती. त्यामुळे पहा, या योजनेला जर आता यांनी बंद पाडलं, किंवा केंद्र सरकारकडून पासून पहा 26 मार्चपासूनच त्यांनी ही योजना बंदी घातलेली आहे. मग ही जर योजना बंद पडली ना, तर याचा इम्पॅक्ट ना अगदीच खूप आपल्या महाराष्ट्रावर, त्यासोबतच संपूर्ण देश पातळीवर पण होणार आहे. आता तुम्ही जर महाराष्ट्रातच जर पाहिलात तर भरपूर कर्मचारी आता बेरोजगार होतील. का बेरोजगार होतील, तर पहा, अगदी समग्र शिक्षा योजनेला त्यांना राबवण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांचं तिथं काय साथ हवी होती. मग त्यासाठी पहा त्यांनी पदभरती वगैरे केली होती, अगदी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्यांनी पदभरती केली होती. पण आता इथे जर पुनर्नियुक्ती त्यांची जर करण्यात आली नाही, किंवा समग्र शिक्षा जर योजना बंद करण्यात आली, तर नक्कीच पहा याचे परिणाम महाराष्ट्र राज्यासोबत त्यासोबतच देश पातळीवर पण नक्की होणार आहेत. डन. तर त्यामध्ये पहा, पुनर्नियुक्तीचे आदेश न आल्याने समग्र शिक्षा योजनेत कार्यरत सुमारे 3800 कर्मचारी एका रात्रीत बेरोजगारी झाले आहेत. ओके, मग हे अतिशय दुर्दैवी आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर पुढे समग्र शिक्षा
2.0 नवीन आवृत्तीमध्ये काही विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. बालवाटिका, पूर्व प्राथमिक शिक्षणाला औपचारिक शालेय शिक्षणाची जोड त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर निपुण भारत, पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त करण्यावर त्यांनी भर दिला. त्यानंतर मुलींच्या शिक्षणासाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांचा विस्तार करणे, त्यानंतर शाळाच्या पायाभूत सुविधा, ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि क्रीडा साहित्याचे अनुदान त्यांनी या समग्र शिक्षा अभियान 2.0 अंतर्गत त्यांनी पुनरुज्जीवन त्यांचं केलं गेलं होतं. परंतु आता सध्याला केंद्र सरकार यामध्ये फंड देणार नाही आहे किंवा याचं पुनरुज्जीवन यांनी करणार नाहीत. या कारणानिमित्त पहा याचा परिणाम नक्कीच शाळांवरती होणार आहे. ओके, आय होप ही योजना तुम्हाला समजली असेल. आता पहा, जरी ही योजना बंद झालेली आहे, मग त्या योजनेचं प्रश्न परीक्षेला विचारले गेलेत का नाहीत? तर नक्कीच पहा, MG नरेगा स्कीम जी आहे ना, ती आज देखील प्रश्न त्यावरती विचारले जाऊ शकतात. असं नाही आहे की त्याचं नाव बदललं म्हणजे तर ती स्कीम बंद होईल किंवा सर्व त्याचं जे प्रिव्हियसमध्ये झालं ते सर्व काही ठप्प होईल. तर नाही, आय थिंक रेल्वे किंवा कोणत्या तरी एक्झामला ना परत प्रश्न आला होता MG नरेगा या स्कीमबद्दलचा. मग ती समग्र शिक्षा अभियान जी योजना आहे, ही योजना आज घडीला केंद्र सरकारने पुनरुज्जीवन त्याचं केलं नाही आहे किंवा त्याला फंड दिलं नाही आहे. 26 मार्चपासून त्याची घरघर लागली. परंतु पहा, परत एकदा याचं पुनरुज्जीवन ते करू शकतात, जसं की 3.0 ही योजना येऊ शकते. बरोबर, मग प्रिलिमच्या दरम्यान जर हा परत प्रश्न चर्चेला जर असेल तर बॅकवर्ड लिंकेज आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या निमित्ताने ही योजना महत्त्वपूर्ण ठरते. बंद झालं म्हणजे सर्व काही संपलेलं असं नाही आहे, कारण सर्व शिक्षा अभियान ही काँग्रेसच्या जमान्यातली स्कीम होती, पण ती आता देखील ॲक्टिव्ह केली जाऊ शकते, रिवाईव्ह ही केली जाऊ शकते, कारण हे अतिशय महत्त्वाच्या स्कीम्स आहेत. ओके, यांना आपण निग्लेक्ट करून चालत नाही. जर आपण या स्कीम्सला निग्लेक्ट केलं तर UPSC आपल्याला नक्की निग्लेक्ट करेल. ओके, त्यामुळे ही फेडेड टॉपिक जरी असला, म्हणजे मी बोलत असतो ना की हे हे न्यूज संपले म्हटलं तर फेडेड टॉपिक असं मी बाजूला करत असतो, परंतु ही फेडेड टॉपिक नाही आहे. मला हाच पॉईंट सांगायचा होता तुम्हाला. त्यानंतर हे मेन्ससाठी खूप महत्त्वपूर्ण ठरेल. पहा, प्रिलिमसाठी डायरेक्टली एम्स विचारले जातील तिथं की त्या योजनेचं काय उद्दिष्ट वगैरे होतं. त्यासाठी मी फक्त उद्दिष्टांवरती चर्चा केलेली आहे. बरोबर, पण मेन्समध्ये ना याचे परिणाम नक्की विचारले जातील. ओके, त्यामुळे थोडासा वेळ आहे आपल्याला मेन्ससाठी. आता जे विद्यार्थी उद्यापासूनच मेन्स देणार आहेत त्यांच्यासाठी तर आता हे टॉपिक गेलेलं आहे निघून, परंतु UPSCची मेन्स आणि MPSC नेक्स्ट इयर 2026ची जी मेन्स असेल त्यासाठी हे पॉईंट्स महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. त्यामुळे प्लीज ज्यावेळेस तुमची राज्यसेवा होईल पूर्वपरीक्षा त्याच्यानंतर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मेन्ससाठीचे विद्यार्थी त्यांना आपण बॅकवर्ड लिंकेजेसद्वारे शिकवण्याचा नक्की प्रयत्न करेल. ओके, त्यामुळे मेन्ससाठी तुम्ही निश्चिंत राहा. फक्त तुमच्यावरती जास्त भर असेल पहा प्रिलिमचा. ओके, व UPSCची प्रिलिमची स्ट्रॅटेजी मला माहिती आहे, त्यामुळे निश्चिंत राहा तुम्ही UPSCबद्दल. डन, आय होप हा पॉईंट तुम्हाला नक्की समजला असेल. त्याच्यानंतर आपण जाऊयात, कुठे गेला न्यूज, हां हे पण पॉईंट्स घेतलेला आहे. नेक्स्ट आहे विकासाच्या वाटेवर जालना प्रकाशमान. जे विद्यार्थी जालना जिल्ह्यामधून आहेत त्यांच्यासाठी आज जालना जिल्हा वाचून घ्यायचा आहे तुम्ही स्वतः. नेक्स्ट पुढे जाऊयात आपण. इथे आपल्यासाठी गरजेची दुसरी न्यूज दिसत नाही आहे. नेक्स्ट आहे धाराशिवमधील गावांत आता 7 ते 9 दूरचित्रवाणी बंद, म्हणजे TV बंद करण्यात येत आहे 7 ते 9 दरम्यान. व जे मस्जिद आहेत, मंदिर आहेत, तेथील जे भोंगे आहेत ना त्यावर त्यांनी अनाऊन्समेंट करणार आहेत. ओके, मग अनाऊन्समेंट झाल्यानंतर तुम्ही 7 ते 9 म्हणजे 2 तासांमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ द्यायचा आहे. व असा जो निर्णय आहे तो जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे व अतिशय बेस्ट निर्णय आहे. मग आता यावरून काय केलं जाणार आहे पहा, जे अधिकारी आहेत जिल्हा परिषदेचे त्यांना एक गाव तिथं दत्तक दिलं जाणार आहे. मग ते कर्मचारी त्या गावामध्ये जाऊन 7 ते 9 या दरम्यान TV बंद आहे का नाही हे चेक केलं जातील. मग हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आपण डायरेक्टली व जे जिल्हा परिषद आहे ते डायरेक्टली लोकांनी निवडून दिलेला आहे ना, त्यामुळे इथे ग्राउंड लेवलवरती जी लोकशाही आहे ना ती चांगल्या पद्धतीने वर्क करेल. मग यासाठी हा निर्णय खूप महत्त्वपूर्ण इथं ठरलेला आहे. व डिजिटल डिटॉक्स पण इथं केलं जाऊ शकेल. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ पण इथं नक्की मिळणार आहे. ओके, आय होप ही बातमी तुम्हाला नक्की समजली असेल. म्हणजे तुम्ही पण उद्या IAS वगैरे जर झालात तर तुम्ही प्रशासनामध्ये गेल्यानंतर इम्पॅक्टफुल निर्णय असे नक्की घेऊ शकता. डन. त्यानंतर देश विदेश पेज. अमेरिकेच्या लष्कर प्रमुखांची हकालपट्टी, जनरल ख्रिस्तोफर लानेव यांच्याकडे कार्यभार, इतर 2 लष्करी अधिकाऱ्यांची ही गच्छंती. आता ही न्यूज आपल्यासाठी बिलकुल गरजेची नाही की डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या 3 लष्कर प्रमुखांना का काढून टाकलं. ओके, बिलकुल गरजेचं नाही, पण एवढं आहे की डोनाल्ड ट्रम्प हे सध्याला अस्वस्थ आहेत नक्कीच. मग पाहूयात पुढे काय होईल. त्याच्यानंतर पहा, इथे दिलेलं आहे तेलाच्या किमती प्रति बॅरल $109 वगैरे गेलेले आहेत, म्हणजे नक्कीच जास्त परिणाम त्याचे इम्पॅक्ट होत आहेत. त्याच्यानंतर पहा, बहरीनच्या होर्मुझबाबतच्या प्रस्तावावर मतदान करण्यात आलं युनायटेड नेशन्समध्ये, पण ते मतदान पूर्णतः हे झालेलं आहे, काय म्हणू शकता तुम्ही त्याला
खारिज करण्यात आलेला आहे. कारण युनायटेड नेशनमधील जे परमनंट 5 मेंबर आहेत त्यामध्ये कोण आहे, रशिया प्लस आहे आणि चायना. ओके, मग या दोघांनी ह्या प्रस्तावाला व्हिटो केला की झालं, हे प्रस्तावच पडलेला आहे ना, मग यामुळे युनायटेड नेशनचं काही इथं कर्तव्यच नाही आहे. पण यामधून आणखीन एक महत्त्वाची पॉईंट इथं काय दिलेलं आहे पहा, नाही इथं नाही आहे, आय थिंक डायरेक्टली आपण द हिंदूमध्ये जाऊयात. एकच मिनिट दा, कुठे गेली ती बातमी. हां, हे पहा आर्टिकल, अ पाथ पीस इन वेस्ट एशिया बियॉन्ड पाकिस्तान टॉक्स. ओके, आता पाकिस्तान टॉक्स तर काही राहिलेलंच नाही आहे, कारण तुम्हाला माहिती असेल आणखीन एक बातमी आलेली आहे कालच्या न्यूजपेपरमध्ये. एकच मिनिट दा, हां इथे पहा, UK host virtual meet of allies on Strait of Hormuz. मिस्री रिप्रेझेंट इंडिया. ओके, युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटन यांनी काय केलं आहे पहा, रिप्रेझेंटेशन केलं आहे. म्हणजे पाकिस्तानने जी प्रस्ताव ठेवलेला होता तो प्रस्ताव आता धुडकावून लावलेला आहे इराणने पण. मग यासाठी आपण आता युनायटेड किंगडम यांनी नेतृत्व करत, त्यामध्ये भारत पण आता तिथं रिप्रेझेंटेटिव्ह आहे. मग आपण इराणला प्रस्ताव पाठवलेला आहे की बा तू मान्य करतोस का, किंवा ही जी स्टेट ऑफ हॉर्मुज आहे ते ओपन करशील का तू. व त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही हात असणार नाही आहे. ओके, डोनाल्ड ट्रम्प आता ते बाजूला झालेले, ते त्यांच्या देशाचं नेतृत्व पाहतील. ओके, पण उर्वरित जे 37 नेशन्स आहेत ना, हे सर्व एकत्र येऊन आता इराणला थोडंसं मनवण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा तू स्टेट ऑफ हॉर्मुज आमच्यासाठी ओपन कर. ओके, मग असं होऊ शकेल मे बी. पण आता हा जो आर्टिकल आला आहे तो कदाचित पूर्वी लिहिला गेला असेल, पण यामधील जे महत्त्वपूर्ण पॉईंट्स आहेत ना ते थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करेन. इथं काय म्हटलं आहे पहा, जर इराणने हा जर प्रस्ताव आता ऐकला किंवा आपला भारत देशाचा पण यामध्ये जर प्रस्ताव जर इराणने ऐकला तर काय होईल पहा, तिथे आपण काय पीस कीपिंग फोर्सेस जे आहेत ते आपण इराणमध्ये पाठवू शकतो. कारण आपण डोनाल्ड ट्रम्प यांना पाठीमागं करू शकतो, परंतु नेत्यानाहू जे इस्रायलचे जे इस्रायलचे जे पंतप्रधान आहेत त्यांना आपण वापस करू शकत आहोत का, तर बिलकुल नाही. ते अद्यापही बंबारी तिथं करतच आहेत. डोनाल्ड ट्रम्प सध्याला शांत बसले, त्यांना समजलं की आपण काहीतरी चुकीचं करत आहोत, बरोबर, परंतु नेत्यानाहूला हे समजत नाही आहे. मग आपण काय करू शकतो पहा, तिथं पीस कीपिंग फोर्सेस पाठवू शकतो. मग हे पीस कीपिंग फोर्सेस काय आहेत यासाठी तुम्हाला काय परत एकदा आपल्या न्यूजपेपर ॲनालिसिसचं जे पहिलं व्हिडिओ आहे ते तुम्ही पाहू शकता. एप्रिल 1 रोजी आपण चर्चा केली होती. पहा, ही आहेत पीस कीपिंग फोर्सेस, युनायटेड नेशनच्या पीस कीपिंग फोर्सेस, ज्याला आपण ब्ल्यू हेल्मेट पण म्हणतो. त्यामुळे पहा, ही जी बातमी आहे ना ती परत एकदा चर्चेत येऊ शकते. ओके, त्यामुळे पीस कीपिंग फोर्सेस ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही त्यांनी प्लीज माझं 1 तारखेचं व्हिडिओ पहा, किंवा पहा प्लीज रेग्युलर राहा. तुम्ही रेग्युलर राहिल्यानंतर ह्या सर्व बातम्या ज्या आहेत ना त्या नक्की समजून जातील तुम्हाला. त्याच्यानंतर आता या आर्टिकलला आपण सुरुवात केलेलीच आहे, तर आपण नक्कीच पाहण्याचा प्रयत्न करूयात. ह्या मॅगझिनमध्ये मी या आपण आर्टिकलला इन्क्लूड केलं आहे. आय थिंक मी या आर्टिकलला यामध्ये इन्क्लूड केलं नाही, कारण हे दोन ज्या बातम्या आहेत ना त्या एकूण एकाला काउंटर करत होत्या. पण मी थोडक्यात या बातमीला सांगण्याचा प्रयत्न करेन, अ पाथ टू पीस इन वेस्ट एशिया बियॉन्ड पाकिस्तान टॉक्स. ओके, तर पहा, सध्याला USA जी आहे, USAची एनर्जी नक्कीच ड्रेन झालेली आहे. ओके, इथे हे सर्व पॉईंट दिले आहेत, मी हायलाईट केले ते उडून गेलेलं आहे, सॉरी फॉर दॅट. पण लक्षात घ्या, USA आता सध्याला ड्रेन झालेला आहे पूर्णपणे, परंतु नेत्यानाहू ड्रेन झालेले आहेत का, तर बिलकुल नाही. कारण USAचे तिथे पहा, त्यांचे जे थर्ड इंटरसेप्टर होतं त्याचं पण नुकसान झालेलं आहे, बरोबर. व USAंना फक्त तर रिजिम चेंज करायची होती, पण ते काही होऊ शकत नाही आहे, बरोबर. मग त्यामुळे USAने डायरेक्टली माघार घेतली. त्यांच्या शस्त्रांचं पण पहा तिथं भरपूर नुकसान होत होतं या कारणाने. आणि सर्वात महत्त्वाचं काय, तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमध्ये सध्याला निदर्शने चालू आहेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात, आणि मिड टर्म इलेक्शन येणार आहेत नोव्हेंबरमध्ये युनायटेड स्टेट्समध्ये. मग असं असताना डोनाल्ड ट्रम्प हे चॅलेंज स्वीकारू शकत नाहीत की बा आपण पहा, डोनाल्ड ट्रम्प जेव्हा सत्तेत येत होते त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं होतं की मेक अमेरिका ग्रेट अगेन. ओके, मला मागा तयार करायचा आहे व मी अशा फालतू युद्धांमध्ये वगैरे जाणार नाही, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचारामध्ये ऑलरेडी सांगितलं होतं. पण डोनाल्ड ट्रम्प ज्यावेळेस सत्तेत आले ना त्यावेळेस त्यांनी काय केलं, परत तेच केलं जे याच्या पूर्वीच्या अध्यक्षांनी केलं होतं. युद्धात अमेरिकेला झुकून दिलं त्यांनी. पहिल्यांदा व्हेनेझुएला, त्याच्यानंतर ग्रीनलँड, त्याच्यानंतर आता इराण, यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून टाकलं, बरोबर. मग यासाठीच पहा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शने चालू झालेली आहेत. मग त्या निदर्शनाला सामोरं जाण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची सध्याची हिंमत नाही आहे. ओके, मग याच करण्यासाठी पहा, डोनाल्ड ट्रम्प हे सध्याला माघार घेण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे पहा, परवा दिवशीच्या न्यूजपेपरमध्ये किंवा परवा दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांनी पण म्हटलं होतं की मी स्टेट ऑफ हॉर्मुज सोडून द्यायला तयार आहे, मला आता देणं घेणं नाही स्टेट ऑफ हॉर्मुजचं वगैरे. हां, पण त्यांनी एवढं पण म्हटलेलं आहे की जे नाटो नेशन्स आहेत त्यांनी जर मला आज घडीला मदत केली नाही ना तर मी नाटोमधून पण बाहेर पडेल. मग यासाठीच पहा, UK लगेच पुढे आलं व UKने काय केलेलं आहे तर त्याचं नेतृत्व करत, म्हणजे स्टेट ऑफ हॉर्मुजला ओपन करण्यासाठी व USA आणि इराण याच्या दोघांमध्ये पीस येण्यासाठी यांनी काय केलं आहे, आता स्वतः तिथं त्यांनी मीटिंग होस्ट केली व त्यामध्ये भारत पण देश आता तिथं सहभागी झाला आहे व दुसरे 37 नेशन्स आहेत असं. ओके, मग 37 देशामध्ये भारताने रिप्रेझेंट केलेलं आहे तिथे. व आता पाहूयात आपण इराण आता ऐकेल का नाही आपलं. तर अशा पद्धतीने
हे 2 आर्टिकल तुम्हाला आय होप समजले असतील. त्याच्यानंतर परत आपल्या लोकसत्ताकडे वळूयात. घेराव प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अटकेत. त्यानंतर INS तारागिरीमुळे शक्तीत वाढ. राजनाथ सिंह यांचा विश्वास. सागरी सुरक्षेतील नौदलाच्या भूमिकेवर भर त्यांनी दिलेला आहे. आता हे जे सर्व पॉईंट्स आहेत ना ते लोकमतमध्ये खूप बेटर देतात पहा. त्यामुळे मी या न्यूजला थांबलेला आहे. याचं इन्क्लूड केलेलं नाही अद्याप आपल्या मॅगझिनमध्ये. ते लवकरच इन्क्लूड करून उद्याच्या मॅगझिनमध्ये तुम्हाला कदाचित ते मिळून जाईल. त्यामुळे निश्चिंत राहा. नेक्स्ट आहे सबरीमाला प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी. सुप्रीम कोर्टामध्ये परवा दिवशीपासून म्हणजे 7 तारखेपासून पहा याची सुनावणी रेग्युलर केली जाणार आहे. त्यामुळे पाहूयात सबरीमाला केसबद्दल लवकरच. ओके. व आय होप की सबरीमाला केस प्रकरण जे आहे ते याच्या पूर्वीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की असं काहीतरी होणार होतं म्हणून. ओके. जरी माहिती नसेल किंवा पहा मी एक विचार करतोय की जे पूर्वीचे जे व्हिडिओज झाले आपले, ओके, त्या व्हिडिओजमध्ये मी काहीतरी नक्कीच एखादी टॉपिकवर चर्चा केलेली असेल. मग तेच जे व्हिडिओ आहेत ते रिअपलोड करण्याचा एक प्रस्ताव मी ठेवत आहे. जर तुम्हाला पण वाटलं ना की तसं करता येईल सर, व डायरेक्टली ते टायटलनुसार तुम्ही शोधून ते पाहू शकता. तसं जर झालं तर ते बेटर होईल व तुम्ही नक्कीच मला सांगू शकता की ते बेटर आहे का ऑप्शन एक. ओके. म्हणजे जे पूर्वीचे व्हिडिओ होते त्याला आपण मोडतोड करायची व परत एकदा रिअपलोड करू शकतो मी, कारण ते मीच शिकवलेलं आहे. त्यामुळे कॉपीराईट तर इश्यू येणारच नाही आहे. ओके. पाहूयात. मी जर शक्य झालं तर ते नक्की करेन. पण तुम्ही पण नक्की मला तशा पद्धतीने सजेशन वगैरे देऊ शकता, कारण जे बॅकवर्ड लिंकेजेस असतात ना ते याच्या पूर्वी झालेले लेक्चरमधूनच येतात. ओके. डन. त्याच्यानंतर पुढे आपल्यासाठी दुसरी गरजेची न्यूज आहे का, 50शीतील पालवी. आता ॲपल कंपनीबद्दलचा हा आर्टिकल आहे, पण आवश्यकता नाही, स्किप केलात तरी चालेल. अन्य पण आर्टिकल पहा. इटालियन फुटबॉल संघाच्या दैनी मागील कारणे कोणती, हे पण आपल्यासाठी बिलकुल गरजेचं नाही, स्किप करू शकता. त्यानंतर अर्थसत्ता. परदेशी गंगाजळीला महिन्याभरात $4,000 कोटी फटका लागलेला आहे. ओके. कारण भारत देशामधून गुंतवणूक खूप बाहेर पडलेली आहे. नेक्स्ट लोकसत्ताचं एक मिनी मॅगझिन आहे चतुरंग. यापैकी हा आर्टिकल तुम्हाला वाचायचा आहे. दादागिरी हे पालकत्वासाठीचा आर्टिकल आहे. त्यानंतर नैतिकता अनैतिकतेच्या हिंदोळ्यावर हा आर्टिकल शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता. परंतु दादागिरी हा आर्टिकल सर्वांनी नक्की वाचा, कारण अगदी उद्याच तुम्ही जाऊन पालक होणार आहात. मग पालक झाल्यानंतर काय काय करणं गरजेचं असतं व काय काय करू नये याबद्दल थोडक्यात इथं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे प्लीज शक्य झालं तर हा आर्टिकल मस्ट वाचा तुम्ही, कारण सोसायटीसाठी पण हे आर्टिकल बेटर चालतं तिथं. ओके. कारण UPSCचे फेवरेट निबंध इथूनच येतात. ओके. महिला सेंट्रिक निबंध इथून येतात. त्यामुळे प्लीज हा आर्टिकल सर्वांनी वाचायचा आहे व शक्य झालं तर हा आर्टिकल तुम्ही वाचून घेऊ शकता. अन्यथा स्किप केला तरी चालेल, पण वाचाल तर वाचाल. या निमित्ताने तुम्ही हा आर्टिकल वाचायचंच आहे. त्याच्यानंतर कालचं द हिंदूकडे जाऊयात आपण. एकच मिनिट द्या. हां, फ्रंट पेजवरती आपण आलेले आहोत. म्हणजे मी ॲड खूप होत्या त्यामुळे याला सर्व स्किप करत पुढे आलेलं आहे. ओके. बेंगाल घेरावती आपण न्यूज पाहिलेली आहे. नेक्स्ट आपण डायरेक्टली एडिटोरियल पेजवरती येऊयात पहा. मग एडिटोरियल पेजवरती आल्यानंतर PDT आचार्य सरांनी हा आर्टिकल लिहिलेला आहे. फॉर्मल सेक्रेटरी होते पहा लोकसभेचे. मग त्यांचे जे विचार आहेत किंवा त्यांनी जे काही लिहिलेलं आहे त्याला मी आपल्या मॅगझिनमध्ये पण इन्क्लूड केलेलं आहे. पहा झालेलं काय, तर सध्याला इलेक्शन कुठे कुठे चालू आहेत. वेस्ट बेंगॉल, त्यानंतर केरळ, त्यानंतर तमिळनाडू. ओके. इलेक्शन कमिशनने काय केलं, आता अगदी असं आरोप करू नये, सॉरी मी माझे शब्द वापस घेतो, परंतु ओके रीड बिटवीन द लाईन्स करायचं आहे, मी माझे शब्द वापस घेत आहे. ओके. परत एकदा याला रिफ्रेम करण्याचा प्रयत्न करेन. तर पहा वेस्ट बेंगॉल, केरळ, तमिळनाडू. ओके. यामध्ये सध्याला इलेक्शन चालू आहेत. मग इलेक्शन चालू असल्यानंतर जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने काय केलेलं आहे, तर येथील जे प्रशासकीय यंत्रणा आहेत जसं की पहा जसं की चीफ सेक्रेटरी. ओके. वेस्ट बेंगॉलचे जे चीफ सेक्रेटरी होते, त्यानंतर डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस जे DG होते. ओके. चीफ सेक्रेटरी प्लस जे DG होते ना यांची डायरेक्टली बदली केली. ओके. व पहा डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आणि चीफ सेक्रेटरी यांची बदली म्हणजे हे खूप मोठं पॉईंट इथं ठेवलेला आहे किंवा खूप मोठ्या अधिकाऱ्याची यांनी बदली केली आहे. मुख्य सचिव. ओके. तुम्ही ज्यावेळेस IAS असताना त्याचं सर्वोत्तम म्हणजे सगळ्यात जास्त मोठं प्रमोशन तुमचं कोणतं आहे तर चीफ सेक्रेटरी असतं आणि कॅबिनेट सेक्रेटरी. हे 2 पदं खूप मोठी आहेत. मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने डायरेक्टली स्टेट गव्हर्नमेंटला न कळवता, त्यापैकी पहा बेसिकली सांगायचं म्हणजे तर केरळ आणि फक्त वेस्ट बेंगॉलचे जे केस आहे यामध्ये हे खूप महत्त्वपूर्ण पॉईंट झाला की डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आणि चीफ सेक्रेटरी ह्या दोघांना पण त्यांनी पदावरून दुसरीकडे पाठवलं व इथे काय जे ममता बॅनर्जी यांचं सरकार आहे त्यांना बिलकुल कळवलं नाही. यामुळे काय प्रॉब्लेम झाला पहा, तर जे स्टेट यंत्रणा आहे ही आता विस्कळीत झाली. का, तर चीफ सेक्रेटरी म्हणजे मुख्य सचिव, राज्य सरकारचे जे मुख्य सचिव आहेत त्यांना राज्य कसं पद्धतीने चालतं किंवा कोणतं प्रशासकीय अधिकारी कुठं आहे हे सर्वांना तिथं माहिती असतं. परंतु यांचीच बदली केली व डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस यांची पण बदली केली. या कारणानिमित्त पहा जी पोलीस यंत्रणा आहे आणि जी प्रशासकीय यंत्रणा आहे ती विस्कळीत झाली. बरोबर. मग यासाठी
काय झालं पहा, सध्याला विवाद चालू आहे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असं करू शकतं का? तर बिलकुल यस, त्याला काही पॉवर देण्यात आलेले आहेत. हे पहा, भारतीय संविधानाच्या 324 नुसार काही पॉवर इथं दिलेले आहेत. जसं की निवडणुकांमध्ये अधीक्षण, निर्देशन आणि नियंत्रण हे निवडणूक आयोग करू शकतं. ओके, म्हणजेच काय, सुप्रिटेंडन्स, डायरेक्शन आणि कंट्रोल हे करण्याचा अधिकार कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला प्राप्त आहे. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाचे काही यामध्ये केस आहे का, किंवा सुप्रीम कोर्टाने याच्यापूर्वी काही निर्णय दिले का? तर यस, 1978 मध्ये पहा, मोहिंदर सिंग गिल विरुद्ध मुख्य निवडणूक आयोग या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की कलम 324 नुसार आयोगासाठीचा अधिकार असलेला एक रिझर्वायर आहे, म्हणजे एक साठा त्यामध्ये दिला आहे. कलम 324 नुसार भरपूर पॉवर आहेत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे. त्यासोबतच जिथे कायदा मौन आहे तिथे आयोग मुक्त निवडणुकांसाठी आपले विशेषाधिकार वापरू शकतो. ओके, जिथे कायदा मौन आहे म्हणजे पार्लिमेंट या कायद्याबद्दल बोलू शकत नाही ना, तिथे काय करू शकतं पहा, निवडणूक आयोग आपलं विशेषाधिकार वापरू शकतो. जसं की कोण्या अधिकाऱ्याच्या बदल्या करावं व कोण्या अधिकाऱ्याच्या बदल्या करू नये यासाठी आपल्याकडे कायदा आहे काय? तर बिलकुल नाही. मग याच बेसिसवर पहा, जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे यांनी काय केलं, जे वेस्ट बेंगॉलचे चीफ सेक्रेटरी आणि डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आहेत, म्हणजे अतिशय महत्त्वाची पदं, यांच्या डायरेक्टली त्यांनी बदल्या केलेल्या आहेत. व हे कधी कोणत्या कलमानुसार केलं? त्यांनी 324च्या पॉवरनुसार केलेलं आहे. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला असेल. पण यामध्ये सुप्रीम कोर्टाने काही मर्यादा पण टाकलेल्या आहेत पहा. तर ते कोणत्या कोणत्या मर्यादा आहेत? तर कायद्याचं पालन करायला हवं आणि नैसर्गिक न्याय आणि कायद्याचे राज्य या दोन संकल्पना प्रस्थापित राहायला हव्यात, असं सुप्रीम कोर्टाचं बेसिकली म्हणणं आलेलं होतं. तर पहा, जर संसदेने किंवा राज्य विधिमंडळाने एखाद्या विषयावर कायदा केला असेल तर आयोग त्या कायद्याचे उल्लंघन करू शकत नाही. आयोग फक्त तिथे स्वतःचे अधिकार वापरू शकतो जिथे कोणताही कायदा अस्तित्वात नाही. ओके, जर कायदा नसेल ना, तिथंच निवडणूक आयोग तिथं स्वतःचा विशेषाधिकार वापरेल, अन्यथा कायद्यानुसार त्यांना करता येणार नाही. का? तर आपल्या देशामध्ये रूल ऑफ लॉ आहे, कायद्याचं पालन तिथं करायचं आहे किंवा कायद्याचं राज्य प्रस्थापित करायचं. यासोबतच आयोगाची कृती मनमानी नसावी, ती बोनाफाईड म्हणजे सद्भावनेने केलेली असावी आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्वांना धरून असावी. म्हणजे पार्टी ए आणि पार्टी बी या दोघांपैकी एका पार्टीला फेवरेटिझम न होता ते दोन्ही पार्टींना समान न्याय देणारं असावं, असं सुप्रीम कोर्टाची मर्यादा त्यांनी दिलेली आहे. पण सध्याला जर तुम्ही पाहिलात तर हे चीफ सेक्रेटरी आणि डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस यांची जी बदली झाली ती कोणासाठी होऊ शकेल हे आय होप तुम्हाला पॉईंट समजला असेल. ओके, म्हणजे रीड बिटवीन द लाईन जर केलात तर तुम्हाला सर्व काही पॉईंट्स क्लिअर झाले असतील. डन. त्याच्यानंतर आणखीन काय आहे का यामध्ये? हां, तर पहा, इथं देण्यात आलेलं आहे वैधानिक पाठबळाचा अभाव, इश्यूज ऑफ स्टॅट्युटरी बॅकिंग. तर राज्यातील वरिष्ठ IAS अधिकारी हे अखिल भारतीय सेवा कायदा, ऑल इंडिया सर्व्हिसेस ॲक्ट आणि या नियमांतर्गत ते येतात. बरोबर. मग ते आल्यानंतर प्रशासकीय नियंत्रण कशा पद्धतीने केलं जातं पहा, राज्याच्या सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा विशेषाधिकार केवळ राज्य सरकारकडे असतो, कारण ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत त्या. त्यानंतर संविधानाचे 7वे परिशिष्ट राज्य लोकसेवा आणि पोलीस दल ही राज्याच्या अखत्यारीत येतात. प्रतिनिधित्व कायदा, रिप्रेझेंटेशन्स ऑफ पीपल ॲक्ट ऑफ 1950 आणि 1951 या कायद्यांमध्ये निवडणूक आयोगाला निवडणुकीच्या कामासाठी कर्मचारी मागण्याचा अधिकार आहे, परंतु राज्य प्रशासनाच्या प्रमुखांना जसं की मुख्य सचिव आणि तडकाफडकी बदलण्याचा स्पष्ट अधिकार कोणत्याही कायद्यात नमूद नाही. जे मी आत्ता बोललं ते इथं ऑलरेडी दिलेलं आहे. ओके, मग असं असताना देखील वेस्ट बेंगॉलमध्ये निवडणूक आयोगाने हे काम केलेलं आहे. याबद्दल सध्याला विवाद होत आहे. मग यावरून प्रश्न परीक्षेला येऊ शकतो का? तर बिलकुल यस, इथिक्स पेपरमध्ये असे प्रश्न विचारले जाऊ शकतात की तुम्ही IAS अधिकारी आहात व तुम्हाला नियुक्त करण्यात आलेला आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामार्फत, तुम्ही चीफ इलेक्टरल तुमच्या जिल्ह्याचे आहात, तर तुम्ही कोणते कायद्यांचं पालन करणं गरजेचं आहे? तर नक्कीच पहा, तुम्हाला पण 324 अंतर्गत पॉवर प्राप्त होते. मग तुम्हाला मुक्त आणि फ्री अँड फेअर इलेक्शन तिथं कंडक्ट करायचे असतात. मग यासाठी तुम्ही कोणते विचार मांडू शकता हे तुम्ही नक्कीच थोडंसं ब्रेन स्टॉर्मिंग करा तिथे. ओके, ते समजून जाईल तुम्हाला. आय होप हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला आहे किंवा हा आर्टिकल तुम्हाला नक्की लक्षात आला असेल. डन. त्याच्यानंतर शेवटचा आहे हॅच सिनेमा डिफाईन्ड पॉलिटिक्स सक्सेस इन तमिळनाडू. ओके, तमिळनाडूबद्दल हा आर्टिकल आहे किंवा एक इंटरव्ह्यू आहे, पण यामधून जे पॉईंट आपल्याला शिकायचा आहे तो हा आहे. कुठे गेला? सिनेमा म्हणजे राजकारणात यशाची हमी आहे का? हा पॉईंट महत्त्वाचा आहे. तर तमिळनाडूत सिनेमातून राजकारणात यशस्वी होऊन येण्याचा एक इतिहास असला तरी तो केवळ प्रसिद्धीवर आधारित नव्हता, कारण यामध्ये 2 पॉईंट इथं दिलेले आहेत. अयशस्वी पण उदाहरणे आहेत व यशस्वी पण उदाहरणे आहेत. जसं की अण्णादुराई, करुणानिधी, त्यानंतर MGR, जयललिता या सर्वांनी राजकारणात येण्यापूर्वी संघटित काम केले होते किंवा लेखनातून सामाजिक प्रश्नांवर त्यांनी मते मांडली होती. व पहा, हे ॲक्टर किंवा ॲक्ट्रेस पण राहिलेले होते. जयललिता CM होत्या तमिळनाडूच्या. ओके, हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा की त्यांनी ग्राउंड लेवलवरती पण काम केलं होतं व सिनेमामध्ये पण
छान काम केलं होतं. तसेच अयशस्वी उदाहरणे आहेत का, तर यस, शिवाजी गणेशन, भाग्यराज यांसारखे मोठे अभिनेते राजकारणात यशस्वी होऊ शकले नाहीत, कारण त्यांच्याकडे तळागळीत संघटना बांधली गेली नव्हती. ओके, यासाठी त्यानंतर सध्याला आंध्र प्रदेशचे जे डेप्युटी चीफ मिनिस्टर आहेत पवन कल्याण, हे पण सध्याला हे पण पहा त्यांचे मूवीज आहेत. ओके, म्हणजे ते पण ॲक्टर पण आहेत व इकडे पण आलेले आहेत. मग ती तशा पद्धतीने आहेत आपल्याकडे उदाहरणं. व सिनेमा आणि प्रोपोगँडा आणि रियालिटी याबद्दल पण आर्टिकल येऊ शकतो, यासाठी मी हा पॉईंट इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, प्रोपोगँडा सिनेमा असं का म्हटलं मी, कारण तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल. पहा, डायरेक्टली टीका करू शकत नाही, पण रीड बिटवीन द लाईन्स तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न नक्की करत चला. ओके, तर आता आपण इथे थांबूया. त्याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.